नमस्कार, माझं नाव अनिरुद्ध पिंपळखरे आणि या समजूया.com वर तुमचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स म्हणजे काय आणि त्यांचे अजून टाईप्स काय असतात ते आपण बघणार आहोत. मी तुम्हाला मागे पण क्लासिफिकेशन म्हणजे काय त्याचं एक उदाहरण दिलं होतं. अजून एक वेगळं उदाहरण देतो की तुमच्या घरामध्ये जर तुम्ही एक बेड बघितलात तर तो तुम्ही किचनमध्ये ठेवाल का बेडरूममध्ये ठेवाल, किंवा तुम्ही स्टडी टेबल बघितलात तर तो तुम्ही किचनमध्ये ठेवाल, स्टडी रूममध्ये ठेवाल का हॉलमध्ये ठेवाल का बेडरूममध्ये ठेवाल. तर ती जी वस्तू आहे त्याला प्रॉपर ठिकाणी ठेवणे म्हणजे क्लासिफिकेशन. इथे आपण लिव्हिंग नॉन लिव्हिंगबद्दल तर शिकणारच आहोत, पण लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंगमध्ये अजून काही सबटाईप्स आहेत का, अजून त्यांना क्लासिफिकेशन करता येणार आहे का ते आपण बघणार आहोत. तर इथे आपल्याला बरेच बॉक्सेस दिसणार आहेत, पण हळूहळू करत आपण प्रत्येक वस्तूला प्रॉपर बॉक्समध्ये टाकणार आहोत. ऑलराईट. आणि हे आपण कोणत्या गोष्टींबद्दल करणार आहोत तर जगात आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी आपल्याला दिसतात त्या गोष्टींबद्दल आपण करणार आहोत. लेट्स स्टार्ट फ्रॉम अ सिम्पल वन. तुमच्यासमोर जर का आत्ता या दोन वस्तू मी ठेवल्यात, एक झिब्रा आणि एक दगड आहे मोठा, तर यापैकी प्रत्येक वस्तूला तुम्ही वेगळ्या बॉक्समध्ये टाकू शकाल का? येस, आय थिंक टाकू शकू. आपण काय म्हणू की हा जो दगड आहे ना त्याच्यात जीव नाही आहे, तो जिवंत नाही आहे, तो झाला नॉन लिव्हिंग. आणि झिब्रा जो जर तुमच्यासमोर दाखवला तर तुम्ही म्हणाल की दिस इज अ लिव्हिंग थिंग, याच्यामध्ये जीव असतो. राईट. पण आता काय होतं माहिती आहे का की तुमच्यासमोर जर का मी वेगवेगळ्या प्रकारच्या नॉन लिव्हिंग गोष्टी दाखवल्या ना तर त्या तुम्हाला परत वेगवेगळ्या बॉक्सेसमध्ये क्लासिफाय करता येतात. तर कसं? फॉर एक्झाम्पल, मी जर का तुम्हाला आत्ता या वस्तू दाखवल्या, पेन्सिल, कार आणि मगाशी दाखवला तो दगड, तर तुम्ही काय म्हणू शकाल की दगड या ज्या गोष्टी आहेत त्या निसर्गामध्ये नॅचरली आढळतात, पण ह्या पण नॉन लिव्हिंग आहेत, पण त्या मनुष्य प्राण्याने बनवलेल्या असतात. राईट. सो आत्ता सुरुवातीला आपण काय बघितलं की काही वस्तू नॉन लिव्हिंग, काही लिव्हिंग, पण पुन्हा नॉन लिव्हिंगमध्ये दोन वेगळे बॉक्सेस आले. म्हणजे काय? एक म्हणजे नॅचरली ज्या सापडतात त्या आणि मॅनमेड. ऑलराईट. ओके. आता आपण पुन्हा एक गंमत म्हणून इथे लिव्हिंग थिंग्स बघूया. तुम्ही जेव्हा हे लिव्हिंग थिंग्स बघता तेव्हा याच्यातले काही तुम्हाला वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये टाकता येतात का परत? येस, टाकता येतात. तुमच्या लक्षात येतं की लिव्हिंग थिंग्समध्ये हे आणि हे स्वतःहून स्वतःच्या इच्छेने एका जागेवरून दुसऱ्या जागेवर मूव्ह करतात, हलतात. पण हे जे झाड आहे हे स्वतःचं स्वतः आपल्या जागेवरनं हलत नाही. का हलत नाही झाड स्वतःच्या स्वतः? कारण त्याला गरज नाही आहे. झाड जे आहे ना ते स्वतःचं फूड स्वतः बनवतं. पण हे जे ॲनिमल्स आहेत बाकीचे, त्यांना काय करायला लागतं? त्यांना जर का फूड पाहिजे असेल ना तर त्यांना जरा पळापळी करायला लागते, कारण त्यांच्या बॉडीमध्ये स्वतःचं स्वतः ते फूड बनवू शकत नाहीत. ऑलराईट. आता आपण परत आधीच्या याच्याप्रमाणे जाऊया की जिथे आपण लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग याच्याबद्दल आपल्याला जास्त काही माहीत नसताना आपण पटकन डिसाईड केलं की हे नॉन लिव्हिंग आहे आणि हे लिव्हिंग आहे. तर हे आपण कसं काय केलं असेल बुवा? सो लेट्स स्टार्ट टू लुक ॲट ईच वन ऑफ दोज प्रॉपर्टीज. तर लिव्हिंग थिंग्स आणि नॉन लिव्हिंग थिंग्समधला फरक. लिव्हिंग थिंग्स ज्या असतात त्या दे ब्रीथ एअर, श्वासोश्वास घेतो. राईट. ऑल राईट. त्याच्यानंतर काय? आपल्याला तहान लागते, भूक लागते, वी नीड फूड अँड वॉटर. पण दगडाला या सगळ्याची गरज नसते. ऑलराईट. दे ग्रो, म्हणजे दगड एका जागी तसाच राहील, पण झिब्रा त्याचं छोटं पिल्लू असेल मग हळूहळू करत तो मोठा होईल. मोस्ट ऑफ देम मूव ऑन देअर ओन. तर सगळे नाही, मोस्ट ऑफ देम. कारण काय? आपण लिव्हिंग थिंग्सला पुन्हा दोन ग्रुपमध्ये डिवाईड केलेलं आहे. एक म्हणजे ॲनिमल्स आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्लांट्स. या की हे झाड जे आहे ते स्वतः मूव करत नाही, बट मोस्ट ऑफ द थिंग्स दे मूव ऑन देअर ओन.
दे कॅन रिप्रोड्यूस. सो लिव्हिंग थिंग्सना छोटी छोटी गोड गोड पिल्लं होतात. ती ऑफकोर्स दगडाला होत नाहीत. ऑलराईट. दे कॅन फील म्हणजे काय, जर का तुम्ही तसं करायचं नाही पण तुम्ही या झेब्राला जर का काही बाऊ करायचा प्रयत्न केलात हां, तर तो नक्की लाथा झाडेल किंवा तो पळून तरी जाईल, काहीतरी तो करेल, काहीतरी तो ॲक्शन घेईल. पण तुम्ही जर का दगडाला काही करायचा प्रयत्न केलात तर तो तसं काही होऊ देणार नाही. ऑलराईट. तुम्हाला तो लाथा झाडणार नाही किंवा तो रिॲक्ट करणार नाही, त्याला ते काही फील होणार नाही. ऑलराईट. सो दॅट इज द डिफरन्स बिटवीन लिव्हिंग थिंग्स अँड नॉन लिव्हिंग थिंग्स. सो लिव्हिंग थिंग्सच्या कॅरेक्टरिस्टिक्स किंवा प्रॉपर्टीज किंवा ते कसे वागतात ते इथे मी दिलेलं आहे. नॉन लिव्हिंग थिंग्सचं ऑफकोर्स एक्झॅक्टली त्याच्या उलट आहे. ऑलराईट. त्याला नॉट 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 तुम्ही करत गेलात ना की तुम्हाला नॉन लिव्हिंग थिंग्सच्या सगळ्या प्रॉपर्टीज या मिळतील. ऑलराईट. सो आपण इथे थांबूयात. याच्या पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण अजून त्याला सब डिवाइड करू. आत्ता आपण फक्त इथपर्यंत पोहोचलो आहेत की थिंग्स ऑन द अर्थमध्ये आपण काय म्हटलं, नॉन लिव्हिंग, लिव्हिंग. नॉन लिव्हिंगमध्ये आपण काय म्हटलं, नॅचरल आणि मॅनमेड. लिव्हिंग थिंग्समध्ये आपण काय म्हटलं, प्लांट्स आणि ॲनिमल्स. पण याचं अजून थोडं डिटेल्समध्ये आपण यांना सब डिवाइड पुढच्या व्हिडिओजमध्ये करूया. सो स्टे ट्यून्ड. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.